मस्त आपली बटाट्याची उपवासाची पापडी बनवून तयार झाल्या। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बटाट्याचे पापड उपवासाचे कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। मी आज 6 बटाटे उकडून घेतले ती आणि त्याची सोलून घ्यायची साल काढून आणि थोडंसं तेल घेतलंय बघा असं हाताला लावायला, चटणी थोडीशी घेतली, मीठ थोडंसं घेतलंय, चवीनुसार मीठ तुम्ही टाकू शकता तुमच्या। आता बटाटी सोलून घ्यायची। मस्तपैकी अशी बटाटी आपली सोलून घ्यायची, काय त्याला राहू द्यायचं नाही। आता दुसरं पण बटाटा सोलून घेते। हे अशी सगळे आपण बटाटे सोलून घ्यायची। ही अशी सगळी बटाटे आपण सोलून घ्यायची। अशी सगळी बटाटी सोलून घेणार, खिसणीवर खिसून घेणार, त्यामध्ये चटणी आणि मीठ टाकणार आणि एक जीव करून घेणार हाताने चुरून। उपवासाचे शाबू खाऊ वाटत नाही म्हणून ही बटाट्याच्या पापड्या शेंगदाणे खाल्लं तर चालतंय, त्यासाठी मी बटाट्याचे पापड आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। अशी स्वच्छ सगळी बटाटी सोलायची। आता आपली बटाटी सोलून झालेली आहे ती सगळी, आता ताटात ठेवली ती। आता खिसणी घेते, मऊसूद बटाटी बघा अशी शिजली ती छान। आता खिसणीवर सोलून घ्यायची। ही का अशी मस्त सोलतात बटाटी, लगेच मऊ असते ती, लगेच खिसून होते ती, काय वेळ पण लागत नाही। बघा अशी बटाटी मस्त खिसून निघायला लागल्यात। एकदम सोपी करायची पापडी आहे आणि एका अर्ध्या तासातच होते ते। तर बटाटी उकडली की पापड्या झाल्याच म्हणून समजायच्या। मस्त आपली बटाटी मऊसूद शिजली ती, त्यामुळं चांगली लगेच असं खिसणीवर खिसून व्हायला ती। पांढरा शुभ्र ढिगारा पडलेला आहे बघा छान पैकी, मस्त झाली बघा आपली बटाटी सगळी। आता खिसून झाली, पांढरा शुभ्र पडले ती खिस। मस्त अशी आपली आता बटाटी खिसून झाली। आता त्यात चटणी आणि मीठ असं सगळं टाकून घ्यायचं। तिखट मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचं, तुम्हाला तिखट पाहिजे असलं तिखट टाकायचं, मीठ जरा पाहिजे असलं तसं टाकायचं। तुम्हाला जशी चव पाहिजे तशी तुम्हाला खायच्या इच्छेनुसार करू शकता। मी थोडंसं तिखट टाकलं, तिखटामुळे कलर पण येतो पापडीला छानसा, म्हणून मी थोडंसं तिखट टाकलंय। मस्त आपला असा पिठाचा गोळा करून तयार झालेला आहे बघा, एक नंबर छान। बघा कसं झालंय पीठ बटाट्याचं। आता मस्त असा आपला खिसलेला पिठाचा बटाट्याचा गोळा झालेला आहे। आता कागद टाकायचा खाली, कपड्यानं पुसून घ्यायचा स्वच्छ, म्हणजे घाण असली तर काय निघून जाते। स्वच्छ कागद झाला की आता पापड्या घालायच्या आपण। असं एकच बोट तेलाचं घ्यायचं आणि तळाताला असं पुसायचं आणि सुपारी एवढ्याच आकाराचा गोळा घ्यायचा।
मस्त अशा गोल गोल सुपारी एवढ्या आकाराच्या गोळ्या करून घ्यायच्या आणि गाठ असली तर एखादी काढायची, अशी चुरायची, एखादी बटाट्याची जर. अशा सगळ्या गोळ्या करून ठेवायच्या कागदावर. लगेच पटपट होत्यात, काय वेळ पण लागत नाही. लय सोप्या आहेत त्या, एकदम करायच्या सोप्या, कुणीही करू शकताल अशा आहेत त्या. बटाटी फक्त उकडून घ्यायची, झाल्या लगे पापड्याच तयार. अशा गोळ्या करून सगळ्या ठेवायच्या आणि ह्याला फॅन खाली बी लगे वाळत्यात. वर बी उन्हाला वाळू घातला असाच कागद नेऊन तरी पण चालतं. अंतर का ठेवलाय मी तर पुन्हा ह्याच्यावर कागद टाकून असं फिरवायला आपली पापडी बनवायची, म्हणून अशा एवढ्या अंतरानं गोळ्या टाकायच्या कागदावर. अशा सगळ्या गोळ्या मी बनवून घेणार आहे. जर बटाट्यात अशी एखादी गुंज असली तर पण अशी चुरगाळायची, चेंगरायची हातावर. मस्त आपल्या ह्या काही अशा गोळ्या बनवून झाल्या बघा. आता मी पापड या हात असा ह्याला पुसून घ्यायचा, म्हणजे हाताला आपल्या चिटकत नाही. आता ह्या काही छोटासा वर कागद घेतलेला आहे असा, आणि ह्या पापडीवर असा ठेवायचा आणि मी तेलात हात बुडविते का तर हात आपला निसरावा म्हणून. ह्याच्यावर ठेव काही असा. हे आपलं उपवासाचं पापड म्हणायचं, एकदम मस्त, खायला पण लई टेस्टी लागतात. शाबूच खाऊ वाटत नाही, मग असं काहीतरी उपवासाला खायला बरं वाटतं. हे असं एका बोटाने निसतंय का असं सारायचं पीठ. प्रत्येक पापडावणी असं एका बोटानं सगळं ही सारून घ्यायचं. तुम्हाला पातळ म्हणलं तरी पण अजून असं पीठ सारू शकता, आणि जाड म्हणलं तर बी हाय असं तुम्ही राहू शकता. आणि पुन्हा ही वरचा कागद असा हळूच काढून घ्यायचा. असं जर आलं कागदाला चिटकून तरी असं काढून घ्यायचं. ह्या का मस्त पापड झाला. आता ह्या दुसऱ्या कागदावर पण असंच ठेवायचं. ह्या का असं ठेवायचं आणि असं करायचं. तुम्हाला जेवढं पातळ असेल तेवढं पण होत्यात, जाड म्हणलं तरी पण होत्यात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. ह्या का असं लगेच होत्यात, काय वेळ पण लागत नाही. ही उपवासाचं पापड बघा, 5-6 बटाट्यातच इतकं मोठ्या पापड्या होत्यात आपल्या. मस्त आपल्या ह्या पापड्या अशा गोल गोल छान बनायला लागल्यात. असा ही कागद एवढ्या मापचा असा करून ठेवायचा ह्याच्यावर. आणि ही पापड्या बनवायची पद्धत तुम्हाला आता ही सगळ्या अशा पापड्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. असा बरोबर हात फिरवायचा काय नाही. आणि दिवसभर जर फॅन खाली ठेवल्या तरी पण वाळत्यात, आणि उन्हाला बी ठेवल्या तरी पण वाळत्यात. काय झालं एवढं वाळायचं बी टेन्शन नाही. आणि ही दिवसभर फॅन खाली सुकून दुसऱ्या दिवशी टोपल्यात भरून जरी गटकीवर उन्हाला ठेवल्या तरी ही वाळत्यात. आणि ही खाऊन बघा, ह्याची चव बघा आणि मला कमेंट बॉक्सवरून सांगा. आणि हिरवी मिरचीची म्हणलं तरी बी बनवून दाखवू शकते मी. आणि हिरवी मिरचीची जर पाहिजे असले तर मला कमेंट बॉक्सवरून सांगा, मी हिरवी मिरचीची पण बनवून दाखवू शकते. आता ही सगळ्या तुम्हाला पापड्या परत नंतर एकदम बनवून दाखवते. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी सगळ्या तुम्हाला बनवून नंतर एकदम दाखवते. ही पापडी उलत नाही, चिरत नाही. तेलात तळून खावा, भाजून खावा, कच्ची पण खावा शेंगदाण्यासोबत. एक नंबर पापडी लागती. तिखट नको असलं तर मिठाची पण तुम्ही करून खाऊ शकता लहान मुलांसाठी.
6 बटाट्याच्या 26 पापड्या झाल्या त्या. 30 बी होऊ शकतात, 20 बी होऊ शकतात, जाड पातळावर तुमच्या हिशेबावर. पण आता ह्या माझ्या 6 बटाट्याच्या 26 पापड्या झालेल्या आहेत. त्या एक नंबर छान. तळून पण खाऊ शकता, भाजून खाऊ शकता, उपवासाला पण चालतात आणि असं पण खायला मस्तपैकी चालतात. झाले आपल्या ही पापडी, ही शेवट पापडी बघा. आता तेल पण जास्त ह्याला लावायचं नाही, एकदाच तेलात हात बुडवला की बास होतंय. सारखं सारखं तेल लावलं की तेलाचा वास लागतो. ही दिवसभर फॅन खाली बी ठेवा आणि उन्हाला बी ठेवलं तर चालतंय. आणि जर फॅन खाली तुम्ही दिवसभर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी पाटीत घालून गटकीवर उन्हाला ठेवू शकता. आणि अशाच हाय असा उचलून कागद बी उन्हाला ठेवू शकता. मस्तपैकी अशा आपल्या पापड्या करून तयार झाल्या. ही बटाट्याच्या उपवासाच्या पापड्या बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली? नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.